तर मित्रांनो आता सकाळ झाल्या आणि कसा विषय आहे की आज आहे घटस्थापना. मग रात्री मला झोपायला पण वेळ झाला थोडा, कारण मी झोपलेलो आणि नंतर लक्षात आली की आज क्रिकेट मॅच आहे भारत आणि पाकिस्तान. मला माहितीच नव्हतं सोडा, कारण मी थोडं बाहेर गेलेलो आणि रात्री मग नंतर कसं काय काय माहीत नाही, अचानकच बहुतेक मी मोबाईलवरती व्हिडिओ बघताना रील आलेला ह्याचा स्कोअरचा. त्यावेळी मला लक्षात आलं की भारत आणि पाकिस्तान मॅच आहे ती. मग रात्री झोप आलेली मला, म्हणजे अशी झोप आलेली की खतरनाक झोप आली, कारण तुम्हाला माहिती आहे सर्वत्र आमिषा होती, त्यामुळे मी सकाळी सकाळी लवकर उठलेलो आणि रात्री वेळानं पण झोपलेलो मीटिंगमुळे आदल्या दिवशी. मग म्हटलं आता झोपायचं, कारण काल बघितलं असं दुपारी मला असं भांडून आलेलं झोपच लागलेली, म्हणजे आलेलं मी दुपारी जेवाय पण होतं, म्हणजे अंगात अशक्तपणा आल्यासारखं झालेलं, पण झोपलेलंच मी. म्हटलं आता काय करायचं, मग संध्याकाळी लवकर झोपायचा असा प्लॅन होता. मी आलो झोपलो, जरासं म्हटलं रील स्क्रोल करूया, तर बघतोय तर भारत पाकिस्तान मॅच म्हणल्यावर भारत पाकिस्तान म्हणलं की झोपच गेली उडत कुठं. मग मॅच लावली आणि मग आता म्हणले मॅच बघायला झोपाय, आणि शेवटच्या क्षणापर्यंत चांगली खेळत होती, तर आपली विकेट पण पडलेली नव्हती आणि शेवटला नंतर टाईट जरा झाली मॅच. नंतर थोडा जिंकली मॅच, पण भारत आणि पाकिस्तान म्हणल्यावर थोडी होणार, 4 विकेट पडलेल्या तशा पण. म्हणलं आता मॅच जिंकत्या, झोप्या सर. आता सकाळ झाल्या तुम्हाला माहितीच आहे. आणि आता कसा विषय आहे की आज घटस्थापना आहे तुम्हाला म्हटलं तसं, आणि घटस्थापनेला आम्ही आता जाणार आहे बुद्रगड किल्ल्यावरती. बुद्रगड किल्ल्यावरती कसं असते तिथं, म्हणजे घटस्थापनाने 9 दिवस नवरात्राचं हे असते. मग आता तुम्हाला माहिती आहे, तिथनं पुढे तुम्ही बघशीलच व्हिडिओमध्ये माझ्या काय काय विषय असते. तर अजून मी आवरायला नाही सोडा, अजून न आवरताना आंघोळ करताच आज पण बसलो कम्प्युटरवरती, कारण मला एक व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि फोटो एकाचे पाठवायचे आहेत, त्यामुळे मी बसलो. खाडा करतो. पाणी वाटले. चल कुठे पेल्यात पाणी वाटलं. चल आंघोळ आणि हे कर. काय काढा पी, पाणी पी. मी आंघोळीला जातो, तू पण आंघोळ करून मग तुझं काम कर. चला का 5 मिनिटं थांब की माझं काम संपल्यावर येते, मग काढा नाही पाणी इथंच पिते की तोवर. पाणी वाटलंय की ये पाणी वाटलं. जरा दे ना इथं आजच्या दिवस. देतो. तू पिलेस? पितो की, काढून ठेवलं तर म्हणून मला दोघं असं. बघतो नाही. दररोज कोमट पाणी पितोयच आम्ही घरात. मम्मीला पण सवय आहे, मला पण सवय आहे, कारण कोमट पाणी चांगलं असतं शरीरासाठी, त्यामुळे दररोज पितोयच आम्ही. 8 वाजले म्हणजे काय झालं ह्याच्यासाठी म्हणालतो का, आता गडाला जायचं की नाही, म्हणजे मला 10 वाजेपर्यंत तिथे जायला सांगितली तिने कुठे गडावर. हां मग त्याच्या आधी आवराय पाहिजे की थांब मला आता आंघोळ पहिला, कारण मग डायरेक्ट कपड्यात घालून बसू काय तिथं घालून मला काय घालून तिथे घाल ना. हां मग न्या आणि दुसरी घाला आणि तिसरी. येणार सोडा आम्ही आज संध्याकाळी. हं. बहुतेक आज जर सबिना निघाला तर आज थांबायला लागेल, हे. नाहीतर मंगळवारी डायरेक्ट संध्याकाळी सबिन्याला. ते कसं आहे काय माहीत नाही. आज देव बसणार म्हटलं सबिना कसं नाही. संध्याकाळी बसणार देव ना. हां संध्याकाळी बसणार तो देव. संध्याकाळी बसणार काय घटस्थापना पहिल्यांदा बसते असे सगळं देव. आज संध्याकाळीच बसत्या, पण मग सबिना उद्यापासून असं देव बसवून यायला लागेल. पण आता 10 वाजता याय तर सांगितलं त्याने, आवरून जातो तरी. काल विषयाला आले कोणतं दिसले बाबा आले दुसरं हळूहळू. त्या भाजायने जोड तर भाजूलाच वाटलं मला. हां ते विशाला नाही. हे तुझा शर्ट आहे. होय ठेवला मी साईडला. माझं मला काही इस्त्रीला काय द्यायचं नाही ना, त्यातलं काही इस्त्री मारायचं नाही ना, कशातलं? ते पण राहू दे त्यातलं. त्याच्यातलं काय नाही. मग ठीक आहे. शिव शर्ट आणि ते दादाजीवर आहे जिथं त्याला अडकून ठेवला शर्ट तिकडे त्याचा. आणि तू शिव शर्ट वेळ मिळाला तर ती आहे ती स्त्रीला टाकून देऊन ये. दुसरी घालणार कुठली कपडे, तुझी दुसरी कपडे कुठली घालणार? बघूया की नाईट पॅन्ट ते आता काल धुवून टाकल्यास ना सगळ्या. टाकले की अंड्या काही तिकडे ठेवल्यात. आता एक धुतल्यावर नाही झाली वाटतं ती बाया सगळ्या सोड खरं कपडे. बरं धुयाची काय तू आंघोळ करायची करून आली? ते कवा उठायला सकाळी सकाळी मला म्हणते आंघोळ लवकर आहे, आणि तू करायला आज. मी आत्ता जाण्याच्या आंघोळीला. माझं काम करायला हे लुटून झाडून रांगोळी काढल्याशिवाय नाही. आणि बरं वाटत नाही मला. वेळ झाला की रांगोळी घालणं वाटत नाही. बरोबर मला 10ला जायचं आहे, आणि आता वाजल्यात बरोबर तुम्हाला सांगतो 8:45. म्हणजे माझ्याकडे फक्त 1:15 तास राहिला आहे. आणि माझ्या प्रत्येक वेळेस काय होते, ज्यावेळेस मी ते कम्प्युटर बसलो की नाही, तर मला हालायचं होत नाही. एक ना एक काय ना काहीतरी काम, फोटो हे ते व्हिडिओ एडिट कर, कुठं काय कर, असंच वेळ होते. मग आणि ज्या टायमिंगला जायचं आहे त्या टायमिंगला सगळे गोळा होतात आणि मग माझी वाढ बसतात. मग मम्मीच्या बसतात मला शिवा, कारण लकी लोक येऊन बसतात आणि तू अजून आवडत नाही असं म्हणते. मग आता मी
मुद्दामच उठलोय आणि पहिला आवरतो. लाईट चालूच. आता मी आंघोळ सुद्धा करायला नाही, निघालतो. 2 मिनटं झाले असेल. मी म्हटलं आता मला आवरायला पाहिजे, बाकीचे येऊन बसतील. तोपर्यंत मला खालनं पोनाला घरात ना गारगुटीला सोडेन नाही. आता काय करायचं की असा वेळ होतोय. मग कुठे गेल्यात? मग कुठे गेला रे बाबा? कुठं आहेत? तर आता ही पण बघा, ही पण चालल्यात. आणि मी माझा कसा विषय होता की मगाशी सगळी कामं आवरून मला हे पण येणार आहे आमच्यासोबत. आणि आता आम्हाला आज घटस्थापनेला गडावरती जायचं आहे. आणि म्हणून हे सगळं पेहरा वगैरे केला आहे, कारण तिथे डवरी वगैरे असतात त्यांच्यासाठी हे सगळं ओळख असते आमच्या पोशाखातर्फे. म्हणून आम्ही हे सगळं करून जाते. आता 9 दिवस आम्ही गडावरच असणार आहे. बघूया, म्हणजे ये जा होणार पण बघूया. ही फुलं तुम्हाला गडावरच बघायला मिळणार, आणि ते पण दसऱ्यात ना वगैरेकडे किल्ल्यावरती. हां होय, आलं जांबा सरकार. रामकृष्ण हरी. यात्रेसारखा माहोल वाटला मला तर. पाव बुकना वाटते असंच मजा. म्हणून 1 मिनिट चालेल, आवरले. माझ्या जवळ येणार, मी पण व्हिडिओ दिसाय पाहिजे. तू देणार आहेस काय? आता माझ्या जवळ येणार त्याला येणार. ते मोठा आहे की नाही, ते राजावरून काय काय असं करतो. ते जवळ इथे खाली आहे, खाली ए खाली आहे, खाली खाली. कुठं आहे ते? कुठं आहे कुठं आहे? ते बघूया. हा दे हात पुढं. येते काय? आलं ना, आलं आलं ना. हे काय आलं आलं ते किती घेऊन गेले. त्याला द्या. माझ्या जे जवळ आहे ना, किती जवळ टाकलेलं किती जवळ ठेव. हे त्याला घेऊन मोठे आहे की नाही, तुम्ही जाऊ दे. मोठे बॅग घालतात रे, आहे नाही. इकडे बसल्यात बघी कार्यकर्ते कसं. चला पालखीचा आता आवाज ते काट टाकला होईल, ते तेवढं खाली वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा. मोठा नाही आले, मोठा आले. कचरा ए यासन की मरदा येऊ तिकडे मार काय पाहिजे. येऊ एकदम पुढे येऊ दे. जिवंत आहे त्या की मरदा. मला माझं ते फेवरेट आहे. बाकी तिथे मरदा निघते रे. द्या लागेल. चल.